अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। धीरज परदेशी काम करत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता। त्यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्या या मागणीसाठी अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदचा आज दुसरा दिवस आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ, चित्ररोड, कापड बाजार, घास गल्ली असं बंद ठेवण्यात आलेली आहेत। जोपर्यंत मुख्य आरोपी सापडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे। दरम्यान अहिल्यानगरमधून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। महापालिका कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर या मारहाणीमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याचा मृत्यू झाल्यानंतर कुठेतरी शहरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। अहिल्यानगर शहर हे 2 दिवस बंद ठेवण्यात आलेले। त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांनी देखील महापालिका आज बंद ठेवलेली। आपल्याबरोबर संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगताल, आज महापालिका बंद ठेवलेली आहे, काय मागणी आहे? मागणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की धीरज परदेशी याच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याचे जे मारेकरी असतील त्यांना, त्या सर्व मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महापालिकेतील कामगार कर्मचारी कुठल्याही सेवा महापालिकेत नागरिकांना पुरवणार नाहीत। त्याचबरोबर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन संबंधित भागामध्ये म्हणजे फकीरवाडा, मुकुंदनगर या भागामध्ये जोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही तोपर्यंत त्या भागातील तर कोणतंच कामकाज सगळंच ठप्प आहे, पुढेही ठप्पच राहील। आणि इतरत्रही काही भागामध्ये असे हल्ले होतात, त्या भागामध्ये पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय महापालिकेतील कर्मचारी कामावर उपस्थित राहणार नाही। आमचा बेमुदत बंद सकाळपासून सुरू झाला आहे। कामगारांनी उत्स्फूर्तपणे, आमचा कर्मचारी मृत्यू झाल्यामुळे कामगारांनी उत्स्फूर्तपणे बंद घोषित केलेला आहे। किती दिवस हा बंद चालला? बेमुदत। वारंवार महापालिका कर्मचाऱ्यावर असे हल्ले होतात, मागे देखील काही हल्ले झाले। आता प्रशासनाकडे प्रमुख मागणी काय राहणार? प्रमुख मागणी आमची अशी की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, तरच आम्ही जाऊ, नाही तर अन्यथा कामावर जाणार नाही। नक्कीच एकंदरीत महापालिका कर्मचाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन दिल्याशिवाय महापालिका कर्मचारी कामावर जाणार नाही, असं युनियनच्या अध्यक्षांनी सांगितलेलं। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।